सर्वांना नम्र विनंती की व्हिडिओ पूर्ण पाहावा. एके दिवशी अचानक माझ्या सासऱ्यांची तब्येत बिघडली. आम्ही त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो. डॉक्टरांनी त्यांना चेकअप केलं आणि सांगितलं की मागील काही दिवसांपासून त्यांनी त्यांच्या BP आणि शुगरच्या गोळ्या घेतल्या नाहीत. हे ऐकून आम्हाला तर फार मोठा धक्का बसला, कारण आम्ही तर त्यांना व्यवस्थित सगळं औषध पाणी पुरवत होतो आणि ते सुद्धा व्यवस्थित औषधं घेत होते. तरी पण असं कसं शक्य आहे? मग आम्ही आमच्या सासऱ्यांना विचारलं की तुम्ही त्या गोळ्यांचं काय केलं? तेव्हा त्यांनी आम्हाला जे सांगितलं ते ऐकून आम्हाला फार मोठा धक्का बसला. नमस्कार, माझे नाव सुजाता आहे. आमच्या घरात माझी 2 मुलं, मी, माझा नवरा आणि माझे एक वयस्कर सासरे असे आम्ही 5 जण राहत होतो. माझी मुलं आता उच्च शिक्षणाला होती आणि माझा नवरा एकटाच कमावता होता. त्यांना काही जास्त पगार नव्हता, पण तरीसुद्धा कसंबसं आमचं चाललेलं होतं. मुलांसाठी सुद्धा आता भरपूर फी भरावी लागणार होती आणि त्यासाठी आमची काटकसर चालू होती. माझे सासरे थकलेले होते, त्यामुळे वयोमानानुसार त्यांचे आजारपणं चालू होती. तरीसुद्धा आम्ही त्यांची कधीच हेळसांड केली नाही. त्यांच्या तब्येतीकडे आम्ही दुर्लक्ष करत नव्हतो. त्यांचं पथ्यपाणी आणि औषध गोळ्या हे आम्ही त्यांना वेळेवर द्यायचो. त्यांच्या BP आणि शुगरच्या गोळ्या संपण्यापूर्वीच माझे मिस्टर घरात आणून शिल्लक ठेवायचे. माझा नवरा कामावर जातो आणि माझी मुलं शिकण्यासाठी बाहेरच होती, त्यामुळे घरी दिवसभर मी आणि माझे सासरे असायचो. जेव्हा माझा नवरा डबा घेऊन कामाला जायचा, तेव्हा मी आणि माझे सासरे एकत्र बसून आम्ही दोघे जेवण करत असायचो. परंतु मागील काही दिवसांपासून माझे सासरे म्हणायचे की, सुनबाई, माझं जेवण मला माझ्या रूममध्ये आणून दे. मी त्यांना ठीक आहे म्हटलं आणि त्यांना जेवण त्यांच्या रूममध्ये नेऊन द्यायची. तेव्हा ते जेवण केलं की पटकन बाहेर निघून जायचे. मला वाटायचं की ते शतपावली करण्यासाठी जात असतील, म्हणून मी त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नव्हते आणि मग ते बऱ्याच वेळाने दुपारी घरी यायचे. आता हे रोजचंच झालं होतं. माझे सासरे दररोज जेवले की बाहेर जायचे. किती पण ऊन असलं तरीसुद्धा ते अजिबात घरात थांबत नव्हते. कधी कधी मी त्यांना म्हणायचे की बाबा, आज खूप ऊन आहे, आज नका जाऊ, तुम्ही घरीच आराम करा. परंतु ते ऐकत नव्हते आणि ते म्हणायचे, नाही, मला गेलेच पाहिजे. असं म्हणून ते बाहेर जायचे. एकदा ते असेच बाहेरून आले आणि त्यांना चक्कर आली. मी त्यांना प्रेमाने जरा ओरडले की काय गरज होती जेवल्यानंतर बाहेर जायची, पण ते काहीच बोलले नाहीत आणि ते शांत बसले. दुसऱ्या दिवशी मी त्यांना म्हणाले, चला आपण दोघे जेवूया. तेव्हा ते म्हणाले, नाही, मला माझ्या रूममध्ये जेवण आणून दे. मला एक कळत नव्हतं की ते माझ्यासोबत आता का जेवत नव्हते. याआधी तर तेच म्हणत होते की, सुनबाई, आपण दोघे एकत्र जेवत जाऊ, त्यामुळे जरा 2 घास जास्त जातात. आणि मग आम्ही दोघे गप्पा मारत मारत जेवायचो. परंतु आजकाल ते माझ्यासोबत जेवत नव्हते. मलाच जरा अपराध्यासारखं वाटत होतं की माझं काही चुकलं आहे का? नाहीतर मग बाबा असे का वागतात माझ्याशी? त्यांची तब्येत पण ठीक होती, त्यामुळे माझ्यासोबत न जेवण्याचे त्यांचं कारण मला काही समजत नव्हतं. मी याबद्दल माझ्या नवऱ्याशी बोलले, परंतु ते म्हणाले की, अगं, त्यांना जेवायचं असेल त्यांच्या रूममध्ये तर जेवू दे, तुझी काय हरकत आहे? मग मी शांत बसले. एकदा मी थालीपीठ केली होती, ती खूप छान झाली होती. बाबांना आवडतात म्हणूनच मी केली होती. आणि मग त्यांनी मला ती डबल मागून घेतली. मी म्हणाले, बाबा, तुमची तब्येत आधीच नाजूक आहे आणि त्यामुळे तुम्हाला जास्त खाल्लेले पचत नाही. या वयामध्ये तुम्ही असे पदार्थ कमी खा, जास्त थालीपीठ खाऊ नका. तेव्हा ते माझ्यावरती चिडले आणि म्हणाले, ठीक आहे, नको देऊस. मग मला वाईट वाटलं आणि मी आणखीन त्यांना थालीपीठं दिली आणि नेहमीप्रमाणे बाबा जेवले आणि लगेचच बाहेर गेले. मला आश्चर्य वाटलं की याआधी असे काही पदार्थ जास्त खाल्ले की बाबांची तब्येत बिघडायची
आणि म्हणूनच मी त्यांना जास्त थालीपीठ खाऊ नका असा सल्ला दिला होता. पण यावेळी मात्र डबल थालीपीठ खाऊनसुद्धा बाबांची तब्येत बिघडली नव्हती. हे एक प्रकारे चांगलंच होतं, परंतु अचानक त्यांच्या तब्येतीत इतका सुधार कसा आला हे मला समजत नव्हतं. एके दिवशी कोणता तरी सण होता आणि मी काहीतरी खास बनवले होते आणि त्या दिवशी मला स्वयंपाकाला थोडा उशीर झाला होता. तर ते माझ्यावरती खूप चिडले होते. त्यांची खूप घालमेल चालली होती. जेवणासाठी ते सतत स्वयंपाकघरात येऊन विचारायचे, "सुनबाई, स्वयंपाक झाला का?" मला कळेच ना की इतर वेळी, "सुनबाई, तुझं सावकाश होऊ दे. अगं सकाळी नाश्ता केला आहे, मग आता जेवणाची काही इतक्यात गरज नाही." असे म्हणणारे माझे सासरे आज असे का अस्वस्थ झाले आहेत जेवणासाठी? मी त्यांना लगेच ताट वाढले. आधीच उशीर झाला होता, परंतु ते पटकन रूममध्ये गेले आणि काही मिनिटातच ते घराच्या बाहेर गेले. मी ताट उचलण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेले तर मला समजलंच नाही की बाबांनी इतक्या लवकर जेवण केलं तरी कसं. त्यांचं ताट तर रिकामं होतं. मी त्यांची औषधं नेहमी चेक करायचे. जेवणानंतर त्यांनी गोळी घेतली का असे मी त्यांना रोज विचारायचे. या अगोदर मीच त्यांना त्यांची गोळी द्यायची, परंतु आता ते स्वतःच गोळी घेत होते. तेच मला म्हणाले होते की सुनबाई, माझी मी गोळी घेत जाईन. बाबा माझ्याशी असं का वागत आहेत हेच मला कळत नव्हतं. असेच काही दिवस निघून गेले. बाबांनी त्यांच्या रूममध्ये जेवण केलं आणि ते बाहेर निघाले. मी त्यांना विचारलं, "बाबा, गोळी घेतली का?" तर ते हो म्हणाले. आणि बाहेरून आल्यानंतर दुपारी अचानक बाबांना चक्कर आली. मी माझ्या नवऱ्याला फोन केला आणि बाबांना हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरने त्यांना चेक केलं. तेव्हा आम्ही त्यांना विचारलं की काय झालं डॉक्टर, त्यांना कशी चक्कर आली? तेव्हा डॉक्टर म्हणाले की तुम्हाला माहीत आहे ना, त्यांना अगोदरच BP आणि शुगरचा त्रास आहे. तरीसुद्धा तुम्ही त्यांच्या जेवणाची नीट व्यवस्था करत नाही आणि शिवाय त्यांचं औषध पाणीही त्यांना वेळेवर देत नाही. हे ऐकून तर आमच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण आमची परिस्थिती इतकी बेताची असूनसुद्धा आम्ही बाबांच्या तब्येतीकडे कधीच दुर्लक्ष केलं नव्हतं. आणि तरीसुद्धा हे कसं शक्य झालं की मी डॉक्टरांना म्हणाले, "नाही हो डॉक्टर, आम्ही असं कधीच केलं नाही." अहो, उलट आजकाल बाबांचं जेवण पण वाढलं होतं. ते जेवणानंतर दररोज शतपावलीसुद्धा करायचे आणि दररोज गोळ्यासुद्धा घ्यायचे वेळेवर. हे पहा, त्यांच्या गोळ्यासुद्धा वेळेवर संपलेल्या दिसत आहेत. मी त्यांना डॉक्टरांना गोळ्याची पाकिटं दाखवली. मग चक्कर येण्याचं कारण काय हे आता डॉक्टरांना पण समजत नव्हतं. पण डॉक्टर म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे तर त्यांचं जेवण कमी झाल्यामुळे आणि औषध न घेतल्यामुळे त्यांना चक्कर आलेली आहे. मग आम्ही बाबा शुद्धीवर आले तेव्हा त्यांच्याकडे गेलो आणि डॉक्टरांसमोरच त्यांना विचारलं की बाबा, डॉक्टर काय म्हणत आहेत, खरं काय ते तुम्हीच डॉक्टरांना सांगा. आम्ही कधीतरी तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं आहे का हो? मी तर माझ्या वडिलांप्रमाणे तुमची काळजी घेत होते. आता माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. मग बाबा म्हणाले, "रडू नको सुनबाई, यात तुझा काहीच दोष नाही. अगं, तू तर माझी मुलगी घेणार नाही तिच्यापेक्षा जास्त काळजी घेत होतीस. कोणतीच सून आपल्या सासऱ्याची इतकी काळजी घेत नाही, इतकी तू मला जपत होतीस. माझं औषध पाणी हे सर्व तू बघतेस, पथ्य तू सांभाळतेस. देव करो आणि तुझ्यासारखी सून सगळ्यांना मिळो." पण मग बाबा, तुम्हाला चक्कर का आली? डॉक्टर तर म्हणत आहेत की तुम्ही कमी जेवण आणि औषध न घेतल्यामुळे तुम्हाला चक्कर आली. आणि मग बाबांनी जे सांगितलं ते ऐकून आम्ही सुन्न झालो. ते म्हणाले, "तुम्हाला माहीत आहे ना, आपली गल्ली सोडून पलीकडच्या गल्लीमधले ते जोशी काका आहेत ना, ते माझे चांगले मित्र आहेत आणि त्यांची सून आणि मुलगा आता त्यांना बघत नाहीत. त्यांची सून त्यांना जेवण देत नाही.
त्यांनासुद्धा BP आणि शुगरचा त्रास आहे. जिथे जेवणच मिळत नाही तिचं औषध पाणी मिळणं तर फारच दूर. एके दिवशी आम्ही गप्पा मारत असताना त्यांनी हे सगळं रडत रडत मला सांगितलं आणि मी स्वतःला नशीबवान समजलो की माझा मुलगा आणि सून खूप चांगले आहेत. आणि तो 2 दिवसाचा भुकेजला होता. त्याच्या तोंडून शब्दसुद्धा येत नव्हता. आणि म्हणून मग मला त्याची ही अवस्था समजली आणि तेव्हापासून मी आपल्या रूममध्ये जेवायचो आणि माझ्या वाटणीचं जेवण मी त्याला नेऊन द्यायचो आणि माझ्या वाटणीच्या गोळ्यासुद्धा मी त्याला खाऊ घालायचो. आपलीसुद्धा परिस्थिती बेताचीच आहे. 2 मुलांचे उच्च शिक्षण, घरातला खर्च आणि माझं औषध पाणी सांभाळता सांभाळता आणि घरातील काटकसर करता करता तुमची जी तारांबळ व्हायची ती मी पाहत होतो आणि त्यामुळे म्हणून मी माझ्याच वाटणीचं जेवण आणि औषध त्याला देत होतो. तुला आठवतं का सुनबाई, त्या दिवशी सण होता आणि तुला स्वयंपाक करायला उशीर झाला होता. मी तुझ्यावर चिडलो होतो उशीर झाला म्हणून. त्या दिवशी तुलाही आश्चर्य वाटलं असेल की मी असा का वागलो. परंतु अगं, मी नाश्ता केला होता, परंतु जोशीला वेळेवर जेवण मिळणं गरजेचं होतं. तो रोज दुपारी माझ्या आतुरतेने वाट पाहत असतो, कारण मीच फक्त त्याला दुपारी जेवण देतो आणि त्या जेवणावरच तो अख्खा दिवस काढत असतो. तो आदल्या दिवशी दुपारी जेवला होता, त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी माझी वाट पाहत होता, म्हणून मी त्या दिवशी उशीर झाला म्हणून तुला ओरडलो. हे आम्हा दोघांचं गुपित होतं, कारण हे तुम्हाला कळलं असतं तर जोशीला भीती वाटत होती की जर माझ्या सुनेला हे सगळं कळलं तर तू मला ओरडशील आणि माझंही जेवण आणि औषधं बंद करशील म्हणून. हे ऐकून माझे अश्रू आता थांबत नव्हते. जोशी काकांना मी ओळखत होते. ज्या जोशी काकांनी आपल्या मुलाला इंजिनियर करण्यासाठी गावाकडची शेती विकली आणि स्वतः एक वेळ उपाशी राहून स्वतःच्या मुलाला इंजिनियर केले, त्याचं कौतुक करता करता त्यांचा ऊर अभिमानाने भरून यायचा आणि त्याचं लग्न धूमधडाक्यात करून सुशिक्षित सुनबाई घरी आणली होती. त्याच मुलाने आज बायकोचं ऐकून जोशी काकांना एक वेळचं जेवण देणं सुद्धा नाकारलं होतं. मला आता माझ्या सासऱ्यांबद्दल खूप आदर वाटत होता. स्वतःच्या तब्येतीची पर्वा न करता ते स्वतःच्या मित्राची काळजी करत होते. या वयातही त्यांच्यामध्ये मैत्रीचा ओलावा टिकून होता. आता आम्ही बाबांना घरी आणलं. माझ्या नवऱ्याने जाऊन जोशी काकांच्या मुलाची चांगलीच खरडपट्टी काढली आणि सुनेचेही चांगलेच कान टोचले आणि मी आता दररोज बाबांना आणि जोशी काकांना गरम गरम जेवण करून वाढू लागले. पिकलं पान ते कधी ना कधी गळून पडणारच, पण जोपर्यंत ते आहेत तोपर्यंत त्यांच्या सेवेत काहीही कमी पडता कामा नये. कारण आज ज्या ठिकाणी ते आहेत त्याच ठिकाणी उद्या आपण असणार आहोत आणि कधी ना कधी आपल्याला आपल्या कर्माचे फळ हे नियती देतच असते. आपल्या वर्तमान काळातील वागणूक ही आपला भविष्यकाळ ठरवत असते. म्हणून मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या घरातील आणि समाजातील ज्येष्ठांचा आदर करा आणि त्यांना सन्मानाची वागणूक द्या. एकेकाळी बहरलेल्या ज्या झाडाने आपल्याला आयुष्यभर फळं दिली, फुलं दिली, सावली दिली, त्या झाडाची आयुष्याच्या उतारवयात जेव्हा पडझड होते तेव्हा त्याच्यावर घाव न घालता तुम्ही त्यांना मायेचा ओलावा द्या, आपुलकीची ऊब द्या. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्सची आम्ही रोज वाट पाहत असतो, तेव्हा भरभरून कमेंट्स करा. आणि अशाच रोज नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.